दरअसल ही घटना आहे 1874ची। या घटनेने सर्वप्रथम बालविवाह या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं। 11 वर्षाची रखमाबाई आणि 19 वर्षाचे दादाजी या दोघांचं लग्न झालं होतं। लग्नातच ठरलं होतं की रखमाबाईने सुरुवातीची काही वर्ष हे माहेरी असायचं आणि या कालावधीमध्ये दादाजीने आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं। परंतु दादाजीने शिक्षण पूर्ण केलं नाही आणि लवकरच रखमाबाईंना सासरी परत येण्याचं पत्र पाठवलं। पत्र मिळताच रखमाबाईने स्पष्ट असा नकार दिला, कारण देत की अक्षरशून्य आणि दारिद्र्य नवऱ्यासोबत मला संसार थाटायचा नाहीये। खरं तर या सगळ्या स्टोरीला वळण आलं ते इथूनच। दादाजीने जवळच्या कोर्टात दावा दाखल केला की रखमाबाईने नांदण्यास परत यावं आणि कोर्टाचा निर्णय लागला तो रखमाबाईच्या बाजूने। मग काय, दादाजीने वरिष्ठ कोर्टामध्ये अपील केलं आणि वरिष्ठ कोर्टाचा निर्णय आला की रखमाबाईने नांदण्यास परत यावं किंवा 6 महिन्याची शिक्षा भोगावी। परंतु पुण्यातील काही समाजसुधारकांनी यांच्यामध्ये मध्यस्थी केली। रखमाबाईने दादाजीला 2000 रुपये द्यावे असं ठरवलं आणि दादाजीला रखमाबाईने 2000 दिले। 2000 मिळताच दादाजीने दुसरं लग्न केलं आणि रखमाबाई उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या। दंतशास्त्र वैद्यकशास्त्रात पदव्या मिळवल्या, परंतु त्यांना MD ही पदवी मिळवता आली नाही, म्हणून त्या ब्रुसेल्सला गेल्या। त्या ठिकाणी MD पदवी मिळवली आणि भारतात त्या परत आल्या आणि अशा प्रकारे बनल्या भारतातील पहिल्या महिला प्रॅक्टिशनरी डॉक्टर। आहे ना इंटरेस्टिंग? नक्कीच आपल्याला माहिती होतं, कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला